पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय टी आर ट्रॉफी 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। आज या स्पर्धेतील दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि सुरू असलेला सामना एका बाजूला जर पाहिलं तर ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला, कल्पेशजी चापटे आणि सुनीलजी पागी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला साई स्पोर्ट खारबाव हा संघ पाहायला मिळतोय। महेंद्रदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, या दोन बलाढ्य संघामध्ये सामना पाहायला मिळतोय। टॉस जिंकलाय ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि साई स्पोर्ट खारबाव या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले। या मॅच मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। क्लॅश ऑफ टायटन दोन बलाढ्य संघामध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि युसीएन या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेत पालघरचा भूषण जबरदस्त समालोचक प्रमोदजी शेडगे सर आपल्याला पाहायला मिळतात। अलीकडच्या कालामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि याच वर्षी जर पाहिलं तर याच हंगामामध्ये त्यांना पालघर भूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं। अगदी जर पाहिलं तर पालघरचं ते मैदान आणि त्या मैदानावरती प्रमोदजी शेडगे सरांचा सन्मान करण्यात आला आणि अगदी जर पाहिलं तर विजयजी कांबळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि असे दिग्गज समालोचक आपल्याला जॉईन झाले त्या मॅचसाठी। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते। एका बाजूला वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं करण पाटील मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली तोच फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झाले। या मॅच मध्ये हा सामना देखील चांगला पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले खारबाव संघाच्या फलंदाजांना, तर कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक खारबाव संघाला। आणि कल्पेश पाटील जर पाहिलं तर या परिसरामध्ये खारबाव संघाला पुरस्कृत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। खासदार चषक 2025चं ते आयोजन आणि एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा कल्पेश पाटील यांची देखील पाहायला मिळाली। त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जाऊया मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रणय पाटील आणि करण पाटील हे दोन फलंदाज तुम्ही पाहताय। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती अमित तांडेल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। अर्नाला संघ वसई परिसरातील खरं तर एक बलाढ्य संघ आहे। या संघाने देखील अनेक क्रीडा स्पर्धा जिंकलेत आणि खरं तर या संघामधील खेळाडू लीडर बॉल क्रिकेट भरपूर जास्त खेळत असतात। रणजीपट्टू देखील या संघामध्ये खेळताना आपण पाहिलं आणि खरं तर एक चांगलं क्रिकेट त्या परिसरामध्ये सातत्याने खेळलं जातं आणि आज जर पाहिलं तर कामन विभागामध्ये हा संघ दाखल झालाय आणि पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती। वन साइड तो सामना जिंकला होता, परंतु हा सामना सोपा नसणार आहे कारण समोरचा संघ जर पाहिला तर साई स्पोर्ट खारबाव संघ त्या विभागामध्ये जात असतो आणि तिथे देखील या संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि आज जर पाहिलं तर कामन विभागामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात थाटले त्या मॅचमध्ये। षटक क्रमांक पहिलं अमित तांडेल बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय करण पाटील या फलंदाजाला पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करत असताना ठोकलाय षटकार। करण पाटीलच्या बॅटमधून येतोय तडाखा। चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला। बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना करण पाटील वेट अँड वॉच करत होते। अशा बॉलची अमित तांडेल च्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु इथे आपण पहा काय पॉझिटिव्ह सहित थिंकिंग पॉझिटिव्ह सहित यावेळेला आपण पाहताय तर षटका ठोकला आणि सरळ चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी। टी.आर. ट्रॉफी सिक्सर, गुड शॉट बाय करण पाटील। पहिल्या चेंडूवरती करण पाटीलने आपले इरादे स्पष्ट केले। त्याचा अविर्भाव आणि देहबोली भरपूर काही सांगून जातो की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे। पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आलाय धमाका। अमित तांडेलच्या विरोधात एक चांगला फटका पाहायला मिळाला। 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय। गोलंदाज पुन्हा एकदा अमित तांडेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
हो, यावेळेस बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु अगदी शरीरापासून जवळ हा चेंडू होता आणि तिथून स्क्वेअर कटचा फटका खेळणं डिफिकल्ट आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगला बॉल होता, कमबॅक करणं जाणतोय अमित तांडेल आणि त्या अनुषंगाने हा बॉल ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर पिच केला आणि तिथून फ्लाईट दिली बॉलला. सरळ प्रशांत गरेच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. हो, यावेळेस खोला टाकलाय, बॅटची एज लागली आहे की नाही, पण पंचांकडे लाऊड अपील केलाय, पंचांनी स्पष्ट नकार दर्शवलाय आणि इथे जर पाहिलं तर दोन्ही पंच चर्चा करतील. भरपूर मोठी अपील आणि पंचांनी अगदी जर पाहिलं तर निर्णयाची वाट पाहिली जाईल. काय घडलं या चेंडूवरती, परंतु करण पाटील षटकार आलाय, परंतु तदनंतर तो संघर्ष करतोय. अमित तांडेल काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त कमबॅक केला मागील 2 चेंडूवरती. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. TR ट्रॉफी 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. खरं तर पंच आमचे तिसरे पाहणी करतील अगदी काय घडले या चेंडूवरती.
अंपायर जागेवर जातील आणि जो काही निर्णय असेल तो मात्र देतील. करण पाटील आउट आहेत की नाही आता स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्णता षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक अमित तांडेलचा आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि पंचांच्या डिसिजनची वाट आपण या ठिकाणी वेट करत होतो आणि पंच यावेळेला दर्शवतात येस OUT आउट. बॅटची एज होते आणि डिरेक्ट चेंडू प्रशांत गरजच्या हातामध्ये जाऊन विसावला. ते चेक करण्यासाठी मात्र पंचांनी रेफर केलं होतं की अगदी टप्पा खाली पडलाय का, वन बाउन्स आहे का, आणि ते स्पष्टपणे आपल्याला UCN लाईव्हच्या माध्यमातून दिसलं. आणि बॅटची एज घेत डिरेक्ट चेंडू हा आपण पाहत आहेत आणि सरळ बॅटची हलकीशी एज होती आणि प्रशांत गरजचा एक सुंदर झेल, ब्युटिफुल कॅच, फलंदाज बाद. निशांत एक महत्वपूर्ण विकेट करण पाटील रिदम मध्ये होता. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं करण आता मोठ्या इनिंगमध्ये बिल्ड करेल, परंतु तसं काही घडलं नाही. अमित तांडेलला अखेरकार पहिली सफलता त्याच्या खात्यामध्ये. जबरदस्त कमबॅक अमित तांडेलने केलं. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर जबरदस्त गोलंदाजी त्यांनी या मॅचमध्ये केली. मागील 2 चेंडूवरती फलंदाजांना प्रश्न विचारला, अखेर करण पाटीलला बाद करण्यात त्याला यश आलं. नवीन फलंदाज पराग वतारी मैदानावरती दाखल होतोय. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. टी आर ट्रॉफी 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आणि आजच्या दिवसातील एक भरपूर मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघामधील हा एक जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज पराग वतारी मैदानावरती दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती अमित तांडेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या मॅचमध्ये संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह जर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. फक्त सिंगल मिळते परागला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 रन झालेले आहेत. अमित तांडेलने खूप चांगला कमबॅक केला गेला. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा दबाव असतो गोलंदाजावर आणि षटकार आल्यानंतर कोणत्याही गोलंदाजाला ते आवडत नसतं, परंतु त्यानंतरची जी स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते अमित तांडेलने कमबॅक केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. लो फुलटॉस बॉल जरूर होता. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मकरंद पाटील पुढे सरसावतायत. गेल्या मॅचचा हिरो आपण पाहू शकलात. 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. शेवटच्या बॉलवर सुद्धा षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात होता, परंतु चौकार मिळाला. इथे 1 रन आपण पाहताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर साईश स्पोर्ट्स खारबाव टीमची स्थिती 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये गोलंदाज तयार. स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे लाऊड अपील केलेले आहे. स्पष्ट नकार पंचाने दर्शवला आणि इथे डॉट चेंडू आलाय. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की भरपूर मोठं षटक हे पाहायला मिळेल, परंतु अमित तांडेल काय जबरदस्त कामगिरी केली. अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी मैदानावरती दाखवला आणि फलंदाजांना शांतच ठेवलं या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा 8 धावा तुम्ही पाहता या मॅचमध्ये. स्टार्ट अगदी चांगली झाली अमित तांडेलच्या माध्यमातून. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. ऑलरेडी आपण शेड्यूलनुसार खूप उशिराने चाललोय. आमचे लाडक्या आयोजकांनी घेतलेले कष्ट रात्रंदिवस मेहनत, डोळ्याला अक्षरशः झोप नाहीये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत. खारबाव गावचे जे आपण पाहू शकाल प्रणय पाटील यांच्याकडून साईश स्पोर्ट्ससाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं थँक्यू व्हेरी मच. 8 रन 1 विकेट साईश स्पोर्ट्स खारबाव टीम. लगातार 3 षटकार जर आले तर राजवलीचे अनमोल रत्न आदरणीय कल्पेशजी पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नेहमीच मयंक एंटरप्राइजेस या नावाने खेळत असतात, परंतु आज ते अनुपस्थित आहेत. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आणि खासदार चषकाचे जे सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते कल्पेशजी पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 8 रन झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पहिल्या मॅचमध्ये प्रणय पाटीलला आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, परंतु या मॅचमध्ये काय बोलबाला राहील का याकडे सुद्धा लक्ष असेल. पहिल्या मॅचमध्ये अमित तांडेल नव्हते, या मॅचमध्ये आले आणि त्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पॉवरफुल बॉलिंग केली. दुसरं षटक हाताळण्यासाठी करण यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि
ज्या पद्धतीने प्रणय पाटील हीच त्याची ताकद बनले, निशांजी पाटील ज्या पद्धतीने सिंगल डबलला बिल्ड करतो आणि एक मोठ्या इनिंगमध्ये परावर्तित करतो, ही त्याची ओळख आहे. यावेळेस पाहिलं तर प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा प्रणय पाटीलला या मॅचमध्ये मिळाल्या. हा बॉल आपण पाहिला तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खूपच बाहेर वाईड लाईनच्या, आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा खर्च केले गेलेत 3. करण एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, प्रशांत गरज सारखा अनुभवी खेळाडू या संघाला घेऊन चालत असताना विघ्नेश साखरतोडेला आपण पाहतायत. मकरंद पाटील त्याने 2 महिन्यापूर्वी या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये पदार्पण केलंय. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी. अर्नाळा गावाचा विचार केला तर विनायक भोईर एक रणजीपट्टू याच गावातून तो निर्माण झाला. चांगला बॉल परफेक्ट, यावेळेला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना ही करणची ओळख आहे. सुपर डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, परिपूर्ण जखडवून ठेवला प्रणय पाटीलला. ग्रेट बॉलिंग, पिन पॉइंट यॉर्कर, अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि कमालीचा चेंडू पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. इम्प्रेस केले या चेंडूवरती. ऑफ साईडला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग खराब. 4 रन, चौकार मिळेल, चुकीला माफी नाही. चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हर ड्राईव्ह प्रणय पाटीलच्या बॅटमधून. खरं तर या फटक्यांसाठी प्रणय पाटील जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका प्रणय पाटीलच्या या बॅटमधून. अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्हपेक्षा हा सुंदर कव्हर ड्राईव्ह प्रणयच्या बॅटमधून आला या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. खारबाव गावचे मनसेचे प्रणय पाटील यांच्याकडून साई स्पोर्ट खारबाव या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपलं देखील धन्यवाद या स्पर्धेमध्ये. यावेळेस पहिला तर समोरच्या दिशेने फटका सजवलाय लॉंग ऑफला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. क्लास बॅटिंग, क्लास यावेळेला पाहायला मिळतंय. पहिलाच या अगोदरचा बॉल, प्रिव्हियस बॉल आपण पाहिला, चौकार आला. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि हा नेत्रदीपक आपण पाहतायत लॉंग ऑफला क्लिअर करणारा एक धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. फोरआर्मचा चांगला वापर करतोय प्रणय पाटील. टेक्निक चांगली आहे, क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतं. शॉट सिलेक्शन चहूबाजूने खेळायची प्रतिभावंत क्षमता असलेला खेळाडू प्रणय पाटील. काय फटका खेळला होता, ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट. 6 रन मिळाल्या. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21. 21 धावा. स्विच इटचा फटका, सरळ चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स, 4 रन्स. धमाकेदार बॅटिंग, दे दनादन फलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटीलची हीच ओळख आहे. चौकार, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. स्विच इटचा फटका प्रणयच्या बॅटमधून सुरुवातीलाच तयार होता या फटक्यासाठी आणि गॅपमध्ये खेळले होते आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचे फटके प्रणय पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 25 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा, परंतु करणच्या या षटकामध्ये धावा येत आहेत. प्रणय पाटील अक्षरशः बरसलेत, कारण त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार या मॅचमध्ये तुम्ही पाहता. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे. स्विच इटचा फटका, सुंदर फटका पाहायला मिळाला. खरं तर अवघड चेंडू होता, काही खुबीनं हा चेंडू प्रणयनं फिरवलाय. कारण शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पडता. आणि ही कलात्मकता प्रणय पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. आमचा यावेळेला शामियाना पाहायला मिळतो. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टी आर ट्रॉफी 2025चं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. मुख्य व्यासपीठ दाखवण्यात आलं. प्रतिम सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. प्रणय पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय आणि इथून आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 27 या धावसंख्येवर. काय बॅटिंग केले. चौबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू प्रणय पाटील स्वतःला डावाला संघाला सावरत असताना आणि साई स्पोर्ट्स खारबाव टीम आता मजबूत स्थितीमध्ये 27ला जाऊन पोहोचते. 27 वर 1. जबरदस्त बॅटिंग सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर धावांचा मखमली सडा धावफलकावरती खारबाव संघाने टाकलाय. सकाळी पारिजातकाची 1-1 फुले आपण वेचत असतो, परंतु इथे ओंझळीनं धावा वेचायचं काम सुरू आहे प्रणय पाटीलच्या माध्यमातून.
खरं तर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये तो उपस्थित नव्हता, परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 27 या आकड्यावरती. येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला या संघाने उभारली होती. पहिल्या मॅचमध्ये खेळताना 74 धावा जोडल्या होत्या आणि 75 धावांचं मोठं टार्गेट. आणि याही मॅचमध्ये त्यांच्या विरोधात खेळत असताना चांगलं टोटल साईज स्पोर्ट खारबावला उभारावं लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती नेस्टर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ओमान संघामध्ये हा संघ जर पाहिला तर खेळला होता. 20 विश्वचषकामध्ये जर पाहिलं तर त्याला खेळताना आपण पाहिलं होतं. ओमानच्या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती. असा उच्च दर्जाचा गोलंदाज नेस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडच्या कालामध्ये जर पाहिलं ना तर अर्नाला विभागातून देखील मोठमोठे खेळाडू मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ओमान देशामधून खेळताना नेस्टर याला आपण पाहिलं होतं आणि तोच गोलंदाज या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 या मॅचमध्ये तो आतळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती पराग वतारी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. हो, यावेळेस पाहिलं तर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू होता. इथे 1 धाव मिळते. खरं तर चेंडू बॅटला ब्रश झाला असावा, कारण पंचांच्या माध्यमातून जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात इथे जर पाहिलं तर धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे, प्रयत्न चांगला त्या ठिकाणी केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त प्रयत्न केलाय. प्रयत्न चांगले केले होते, नो डाऊट. डीप मिड विकेटला प्रथम त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु परफेक्ट कॅरी करू शकले नाहीत. आणि इथून आपण पाहतायत आज झेल सुटला गेलाय, परंतु 2 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. हो, यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील इथे. खरं तर वाईट चेंडू होता आणि इथे धाव देखील मिळते, म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. प्रवेश 11 गावदेवी वडगड संघाचा कॅप्टन आपण यायचा. यावेळेस पाहिलं तर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि खरं तर प्रशांत घरच्या दिशेने हा चेंडू गेला. त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन चेंडू आदळला आणि खरं तर दुखापत गंभीर नसावी. अलीकडच्या कालामध्ये क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर भरपूर जास्त इंजरी होत असतात. खरं तर क्रिकेटर जर पाहिलं तर ॲब्डोनल सेफ्टी वापरत आहेत, परंतु अलीकडच्या कालामध्ये येणाऱ्या कालामध्ये फेस शिल्ड सपोर्ट देखील तुम्हाला वापरावं लागेल, कारण चेहऱ्याच्या दिशेने अनेकदा फलंदाजाच्या गोलंदाजाच्या किंवा खेळाडूंच्या दिशेने चेंडू जात असतो आणि त्यामुळे फेस शिल्ड सपोर्ट देखील वापरावा लागेल. अगदी प्रमोद सर, क्रिकेटमध्ये हा देखील बदल करावा लागेल, कारण भरपूर खेळाडू जखमी होत असतात. हो, डेफिनेटली. ज्या पद्धतीने आपण पाहतायत दुखापतग्रस्त होत असताना खेळाडू, कारण हा सीझन असतो आणि या सीझनमध्ये आपण पाहू शकतायत संघ एकमेकांवरती जे खेळाडू असतात ते मात्र अवलंबून असतात आणि त्यामुळे जर एक चांगला खेळाडू असेल तो रिदममध्ये असेल तर अशा वेळेला थोडाफार कुठेतरी संघाला त्याचा तोटा स्वीकारावा लागतो. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं इंजुरीने कितीतरी खेळाडू त्रस्त झाले, ज्यांच्या डोळ्याला बॉल लागून मात्र आपण पाहिलं करिअर थोडंसं क्रिकेटपासून ते दूर झाले आणि रिटायरमेंट घेण्यासाठी भाग पडलं गेलं. हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु व्यवस्थित आहे प्रशांत करत, नो डाऊट अबाउट इट. यावेळेला मोठा फटका ऑन साईडला खेळला गेलाय. काय फटका खेळलाय, विघ्नेशला बीट करत चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, TR ट्रॉफी सिक्सर. बाव प्रणय पाटील काय बॅटिंग करतोय, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मध्ये आले. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. अक्षरशः तुटून पडले या मॅच मध्ये प्रणय पाटील. जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाज नेस्टर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार प्रणय पाटीलच्या बॅटमधून.
खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रणय पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतात. मी उल्लेख त्यासाठीच केला होता की आज सुरुवातीला खेळाडू थोडासा वेळ घेतो आणि एक मोठ्या इनिंगमध्ये परावर्तित करताना पाहायला मिळतो. म्हणजेच या संघामधला एक चिकाटी प्लेअर कसा असावा हे प्रणय पाटीलने आतापर्यंत दर्शवून दिले गेले. असं नाही आहे की प्रत्येक बॉलला तो षटकार चौकारांची भाषा बोलतोय. सिच्युएशननुसार खेळण्याची कला या खेळाडूच्या अंगी आहे आणि ते सादर करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. म्हणजे संघाला गरज काय आहे या वेळेला मात्र संकटात सापडल्यानंतर मला मात्र काहीतरी करून दाखवायचं आहे हे प्रणय पाटील आतापर्यंत दर्शवत असताना ग्रेट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते प्रणयच्या माध्यमातून. नेस्टर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर पॉईंटला फिल्डर आहे, सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. खरं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणयनं केलेला नाही आहे. जेव्हा चांगला चेंडू टाकला गेला तेव्हा सन्मान देखील केला. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू होता आणि या चेंडूवरती त्यांनी सिंगल घेतली आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. 46 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये साईड स्पोर्ट कारवाव संघ या मॅचमध्ये प्रमोदस्वर पाहायला मिळतोय. खरं तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये खराब राहिली होती. करण पाटील लवकर बाद झाला, परंतु पराग वतारी आणि प्रणय पाटील काय जबरदस्त भागीदारी या दोन फलंदाजांनी या मॅचमध्ये केलेली आहे. सुंदर पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. प्रणय पाटील पराग वतारीवर सुद्धा तेवढाच भरोसा दाखवत असताना पाहायला मिळतोय. ही सुद्धा एक जमेची बाजू आपण पाहू शकाल. कारण नवीन बॅटर येणं अजून सुद्धा आपण पाहताय सूरज पाटील सारखा एक चांगला खेळाडू येणं बाकी आहे. परंतु इथे प्रणय पाटीलचा बोलबाला आतापर्यंत सातत्याने चांगला राहिला आहे. कारण सातत्याचं दुसरं नाव प्रणय पाटीलला आपण पाहत आहेत. 46 रन्स ऑन द बोर्ड लागला तर साई स्पोर्ट्स खारबाव या टीमची स्थिती आतापर्यंत 15.33च्या करंट रन रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विघ्नेश साखतोडेला आपण पाहत आहेत. या खेळाडूच्या नावावर एक बाईक आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये विरारमध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळाली तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विघ्नेश. फिल्डिंगमध्ये त्याचा स्टँडर्डपणा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो आणि या संघामधील तो हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातोय. 46 रन झालेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरमध्ये प्रणय पाटीलचा बोलबाला राहील का याकडे लक्ष सर्वांचं वेधीत झालंय. आतमध्ये येणारा चेंडू होता. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, खाली राहिला होता आणि समजलं नाही प्रणय पाटीलला हा बॉल डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये विघ्नेश चांगली सुरुवात करतोय. कारण प्रणय चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरोधात हा चेंडू डॉट टाकलाय. म्हणजे चांगला चेंडू पाहायला मिळाला. विघ्नेशकडे देखील क्षमता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज प्रशांत गरत त्या चेंडूवर येतोय आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. प्रणय पाटीलच्या एक चांगल्या खेळीचा अंत. बॅक टू द डगआउट. प्रणय पाटील गॉन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉप फेज लागला होता. प्रशांत घरतनं हा झेल टिपलाय आणि आणखीन एकदा का या मॅचमध्ये प्रणय पाटील इथे बाद झाला. खरं तर बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं तर या 4 चेंडूवरती मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील आणि मैदानावरती दाखल होतोय बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील आणि या 4 चेंडूवरती त्याला चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावं लागेल. यानंतर होणारा सामना जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्या संघाच्या विरोधात प्रवेश 11 गावदेवी वडघर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचं टॉस करण्यासाठी, कारण यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन संघामध्ये. 34 धावांची एक अभेद्य कामगिरी करून बाद होताना पाहायला मिळतोय. अतिशय बॅटिंग केली. शांत चित्ताने बॅटिंग करत असताना चहूबाजूने धावा त्याने खोऱ्याने वाहिल्या आणि प्रतिभावंत खेळाडू एक चांगल्या खेळाडूची यावेळेला विकेट मिळत असताना विघ्नेश साखळतोडेला एक विकेट टेकर गोलंदाज आहे स्लॉग ओव्हरमध्ये. आता सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाचा हंगाम सूरज पाटीलसाठी चांगला राहिलाय. सातत्याचं दुसरं नाव आहे. परंतु या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या 4 बॉलवर कितपर्यंत मजल मारेल याकडे लक्ष असणार आहे. तिसरा बॉल घेऊन विघ्नेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. 46 लॉस ऑफ 2 विकेट. एक चांगली पार्टनरशिप झाली होती प्रणय पाटील आणि पराग वतारीमध्ये. 40 धावांची ती पार्टनरशिप आपण पाहू शकलात. विघ्नेश हा बॉल परफेक्ट यॉर्कर ह्या वेळेला पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ही विघ्नेश ची ताकद आहे. चांगला चेंडू होता आणि खरं तर भरपूर मोठा प्रश्न विचारला आणि ते एक धाव मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केलेली आहे विघ्नेशने या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली.
त्या वेळेला मोठा प्रहार करण्यासाठी प्रयत्न जरूर केले गेले होते आणि तिथे तत्पर होते विकास धसगर चिका. मात्र चेंडूवर येण्यापूर्वीच त्या ठिकाणी गॅदर झाला प्रशांत गरजच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. विघ्नेशचंही आतापर्यंत 4 बॉल व्यवस्थित सुरळीतपणे त्याने हाताळले गेलेत. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातून. ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला पाठवलंय परंतु तिथे फिल्डर आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच रोहित. फलंदाज बाद. सत्तेचाळीस रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अतिशय डीजे चं संगीत आपण ऐकतायत आणि आमच्या आवाजाची काळजी सुद्धा डीजे ऑपरेटरने घेतली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 47 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल असेल. साईश स्पोर्ट्स खारबाव टीम या षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहे. ज्या अपेक्षित धावांची गरज होती त्या अपेक्षित धावा आलेल्या नाहीयेत, म्हणजे थोडंसं कुठेतरी सॅटिस्फाईड नसतील खेळाडू. शेवटचा बॉल आहे. काय विघ्नेशने बॉलिंग केले, डोळ्याचं पारणं फिटणारं असा स्पेल पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहिला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रशांत त्या ठिकाणी फेकी करतायत, परंतु इथून एक्स्ट्रा स्वरूपात ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मिळतील का? डेफिनेटली 2 धावा तर पळून पूर्ण केले. तिसऱ्या धावेसाठी सूरज पाटील वेगाने आले, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49. 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. तर नक्कीच स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विकी शेठ म्हात्रे या स्पर्धेला पाहत आहेत आणि खरं तर त्रिमूर्ती ग्रुप टी आर स्पोर्ट्स नागले या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा विकी शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. आणि विकी शेठ म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेला सहकार्य आहे आणि ती या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विकी शेठ म्हात्रे देखील या स्पर्धेसाठी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद विकी शेठ म्हात्रे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी आमचे पालकर भूषण प्रमोदजी शेडगे सर या ठिकाणी खरं तर या स्पर्धेमध्ये खूप जास्त मेहनत घेत आहेत लकी, आणि लकी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, एका बाजूला TR आणि एका बाजूला 94 आणि ते टॉस जिंकलेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने. खरं तर निर्णय सांगायचा आहे तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. थोड्याच वेळामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने टॉस जिंकलाय. खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या भरपूर खेळलेत. भिवंडी परिसरामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यातील कामन विभागामध्ये नागल्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात थाटलेत आणि ते नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने. आणि यानंतर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आपले दिग्गज समालोचक हेमंतजी पाटील सर आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. तर जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि प्रवेश 11 गावदेवी वडघर या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रवेशजी देवळीकर यांनी पुरस्कृत केलेला संघ प्रवेश 11 गावदेवी वडघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरच्या मॅचमध्ये त्या संघाला खेळताना आपण पाहणार आहोत. परंतु स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकी शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील नुकताच एक मोठी क्रीडा स्पर्धा खासदार चषकाचं आयोजन केलं गेलं आणि त्या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक होते आणि त्यांच्या माध्यमातून त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि विकी शेठ म्हात्रे यांचा कटआउट देखील आपण मैदानावरती पाहतोय. खरं तर लॉंगर रिजनमध्ये विकी शेठ म्हात्रे यांचा बॅनर देखील पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून
भरपूर साऱ्या शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच निशांत आणि थँक्यू सो मच प्रमोद शेडगे. हा सामना आपण बघतोय दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे शाही स्पोर्ट खारबाव विरुद्ध नॅरिस्मर स्मृती चिंचोडी. कल्पेश सापट्यांना सुनील पागे फॅम टीम आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर नॅरिस्मर स्मृती अर्नाला टीम विरुद्ध शाही स्पोर्ट खारबाव असा हा सामना. 49 झालेले आहेत, 50चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि शुभेच्छा आलेल्या आहेत त्या जीत पाटील फ्रॉम खारबाव. खारबावरून जीत पाटील यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत खारबाव टीमसाठी. चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे, 50चं टार्गेट आहे. 12.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ती ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच ही मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जी अपेक्षा होती, रन जेवढे व्हायला पाहिजे होते ते रन झालेले आहेत. नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर ऋषभ काठे. पहिलाच बॉल बघितला, हवेत आहे, कॅचची शक्यता. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतोय, चांगला कॅच घेतला जातोय आणि अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. गोलंदाज ऋषभ काठे याला फलंदाज बाद. या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालाय. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये ISPL मध्ये देखील त्याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये गावच्या संघासाठी खेळताना या स्पर्धेमध्ये फारशी चांगली कामगिरी प्रशांत घरतला करता आलेली नाही आहे. नवीन फलंदाज या मॅच मध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहताय नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी मकरंद येतोय. सो मॅन ऑफ द मॅच राहिला होता मागच्या मॅच मध्ये. मकरंद अटॅकिंग बॅटिंग केली होती, लगातार 5 मध्ये 5 षटकार त्याने ठोकले होते. ऋषभ काठे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता, ह्यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. वाडिश मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 रन पूर्ण, 1च रनवर समाधान मानावं लागेल दोन्ही सुद्धा बॅटरला. या 1 रनने ऑफ द मार्क होतं फलंदाज मकरंद अँड टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या सिंगलने. वेगवान फुलटॉस चेंडू होता आणि त्यामुळे टायमिंग करू शकले नव्हते मकरंद आणि ऑन साईडला खेळले. फक्त 1च धाव मिळाली. ऋषभ काठे भरपूर दिवसानंतर खारबाव संघामध्ये खेळताना या गोलंदाजाला तुम्ही पाहताय आणि खरं तर काय गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि याही मॅचमध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. प्रशांत घरतला त्याने बाद केलं. ऋषभ काठे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, आउटसाइड एज. विकेट किपर मोनिश तरेच्या हातामध्ये बॉल आणि विकेट जाईल. विकेट नंबर 2. खराब सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला टीमची. जबरदस्त गोलंदाजी करतायत. एखादं 1 रुपयाचं नाणं मैदानावरती खेळपट्टीवरती ठेवावं आणि त्यावरती ऋषभ काठेला टप्पा टाकायला सांगावा. अगदी तशीच काही गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 2 विकेट त्यांनी बाद केलेत. सुरुवातीला प्रशांतला बाद केलं आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाज विघ्नेश देखील या मॅचमध्ये बाद झालाय. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी नेस्टरला मात्र डाव सावरावा लागेल. नेस्टरच्या जोडीला पण जर बघितलं तर मकरंद, हे दोन्ही चांगले बॅटर आहेत. हो, चांगला फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कामाच्या दिशेने. बॉल जाईल का? यस, जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
बघितला पण अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेने आला कॅच घेण्यासाठी. कव्हरचा फिल्डर कॅच सुटला जातोय. कठीण असते असे उलट्या दिशेने कॅच घेणं आणि 2 धाब या ठिकाणी मिळतात. 2 धाबेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन्स. चांगला प्रयत्न उमेश तरेने केला होता, उलट दिशेने धावले होते, परंतु प्रयत्न कमालीचा पाहायला मिळाला. खरं तर अशा झेल घेणं डिफिकल्ट असतं आणि तो प्रयत्न जरूर उमेश तरेने केला होता. 2 धावा इथे मिळाल्या. ऋषभ पुन्हा ह्या वेळेला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक सूरज पाटील त्या ठिकाणी येतोय वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. बॉलला उचलून थ्रो करेल त्या अगोदर 2 धावा दोन्ही सुद्धा बॅटर पूर्ण करतात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन. ओव्हरची होते समाप्ती. प्रत्येक षटकामध्ये आस्किंग रन रेट जर पाहिला तर 12.5चा होता, मात्र पहिल्या षटकामध्ये तो धावसंख्या रोखलेली आहे. ती साई स्पोर्ट खारबाव टीमने फक्त 9 धावा आलेल्या आहेत. तर इथं आपण बघितलं तर 3 ते 4 धावेने थोडासा मागे पडलेला आहे. चेसिंग करत असताना ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला टीम. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा ऋषभ काटेने खर्च केल्या. भरपूर दिवसापासून संघापासून दूर होता, परंतु आज ऋषभ काटे संघाला जॉईन झाला आणि काय जबरदस्त गोलंदाजी ऋषभ काटेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि जेव्हा जेव्हा खारबाव संघ संपूर्ण संघ असतो ना, तेव्हा तेव्हा त्या संघाची कामगिरी नेहमीच आपण चांगली पाहिली आहे. परंतु या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ आतापर्यंत खारबाव संघाचा राहिला आहे. परंतु समोरचा संघ जर पाहिला तर ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला संघ हा देखील एक मोठ्या धाटणीचा संघ आहे. त्यामुळे हा सामना देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशजी सापटे आणि सुनीलजी पागी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला संघ या मॅचमध्ये. समोरच्या एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज अक्षय पाटील. कॅप्टन आहे अक्षय पाटील. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा रजनी क्रिकेटमध्ये अतिशय चांगलं संघ ॲक्शनमध्ये दिसतील. उद्याचा पहिला सामना टीम 94 धानी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र अशी पहिली मॅच. दुसरी मॅच सत्यनारायण कोपरी विरुद्ध मामा भांजे गोखिविरे. तिसरी मॅच असेल वसई फाटा वर्सेस चॅम्पियन वसई कोल्हेवाडा असं असणार आहे. त्याच्यानंतर संतोष भुवन विरुद्ध टीम 94 कामन असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये आपल्याला दिसतील या TR चषक 2025 मध्ये. षटक क्रमांक 2 अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला मकरंद. यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह समोर खेळले होते. फिल्डर आले तर लॉंग ऑफ वरून, परंतु इथे जर पाहिलं तर 2 धावा मकरंदला मिळतील. समोरच्या दिशेने हॅमर्ड करायचा होता, टायमिंग करू शकले नव्हते आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा मकरंदला मिळाल्या. मकरंदचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या. या मॅचमध्ये तो मैदानावरती थांबलाय आणि त्याच्याही बॅटमधून सिंगल डबल्स येतात हेमंत सर या मॅचमध्ये. अगदी बरोबर. नक्कीच धावा यायला पाहिजे, कारण 50चं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे साई स्पोर्ट खारबाव या टीमने. यावेळेस मोठा फटका मकरंदच्या बॅटमधून. बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय. 7 धावांसाठी 6 वाला षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फोर्स केलं या बॉलला आणि पाठवून दिलाय बाउंडच्या बाहेर कावकन्याच्या दिशेने. 6 रनसाठी षटकार आहे. फट चांगला होता, मात्र अवाक्याच्या बाहेर होता बॉल. षटकार जातो षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 17 रन्स. वेळेबद्दल सहकार्य करायचं प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे, याच्यानंतर आणखीन मॅचेस बाकी आहेत, तसं वेळेबद्दल आपण सहकार्य करा. चांगलं टोटल येताना दिसते. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज अक्षय पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस पाहिलं तर खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा दाफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता आणि सिंगलच फक्त मिळते. मकरंदने सांगितलं की भरपूर वर्षानंतर तो टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी आला आणि चांगली कामगिरी टेनिसमध्ये सुद्धा त्याने केली आहे. यावेळेस पाहिलं तर कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण प्राप्त केलाय
अगदी घाटामध्ये ज्या पद्धतीनं वळण असतो ना, अगदी तसाच काही वळण या चेंडूने घेतला होता. भरपूर मोठा वळण घेतला आणि त्यामुळे फलंदाजी ते चकित झालेत नेस्टर आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलेलं आहे. षटकार लागल्यानंतर अक्षय पाटील याने एक सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल टाकलेला आहे. गोलंदाज अक्षय पाटील जो कॅप्टन आहे साई स्पोर्ट कारभार टीमचा. हो, या वेळेला देखील आणखीन एक चेंडू डॉट, सलगचे 2 चेंडू डॉट नेस्टर या मॅच मध्ये खेळलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त देतोय अक्षय पाटील आणि यासाठी तो जाणला जातो. अगदी कटरचा वापर करतोय. सलग 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये अक्षयच्या माध्यमातून. अक्षय अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. 2 डॉट बॉल खेळलेला आहे नेस्टर. ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल, फाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन नाही. मात्र या ठिकाणी आपण बघतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमने लगेच DRS ची मागणी केलेली आहे. प्रत्येक टीमला एक इनिंग मध्ये फक्त एकच DRS असेल याची नोंद घ्यायची आहे. आमचे अंपायर या ठिकाणी चेक करतील. बघितलं जाईल हा वाईट आहे की नाहीये. आमचे तिसरे पंच आहे, चेक केलं जाईल. अतिशय क्रुशियल मॅच आहे, दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे. यानंतरची जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती प्रवेश 11 वडकर विरुद्ध जय बामनदेव भाटाले. या 2 टीम मध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बामनदेव भाटाले टीमने टॉस जिंकले, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेक केले जाते हे आपण बघू शकतोय. अतिशय चांगलं टेलिकास्ट UCN च्या माध्यमातून रुपेश ठाकरे अँड कंपनी यांनी अप्रतिम असं टेलिकास्ट या TR ट्रॉफी मध्ये केलेला आहे. चेक केला जाते. पंच आमचे तिसरे पंच आहेत. ऑफ्टमचा जर बाहेर बॉल होता, वाईड आहे बॉल. अगदी डिसिजन बरोबर. वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. तिसरे पंचांनी चेक केलं, वाईट बॉल आहे. तिसरे पंचाने एकदा निर्णय दिला तो शेवटचा निर्णय असेल. तुमचा DRS जो आहे तो व्यर्थ केलेला आहे. भरपूर बाहेर हा बॉल होता. ऑफ्टमच्या दुसरी लाईन आहे त्याच्या सुद्धा बाहेर. जर फलंदाज शफल झाला तर दुसरी जी लाईन आहे ती लाईन चेक केली जाते आणि त्या लाईनवर सुद्धा बॉल त्याच्या सुद्धा बाहेर होता. अतिरिक्त रन मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 19 रन्स, 19 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. मागील 2 चेंडू डॉट आणि तदनंतर व्हाईट बॉल. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण फलकावरती धावा जर पाहिल्या तर 19 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. हो, यावेळेस मोठा फटका खेळलाय. स्पिल्डर आहे तिथे आणि त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा पॉसिंग शॉट बघितलं. अगदी बॉटम एजला हा बॉल घेतला होता. हे बघू शकतो आपण रिप्ले मध्ये. काय जबरदस्त कनेक्शन. बॉटम एजला बॉल घेतला आणि बॉलला पाठवून दिलं. टायमिंग प्रॉपर केलंय आणि पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी बिग हिट. षटकार येतोय. फलंदाज नेस्टरच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत षटकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन. नेट टू नेट फाईट 50चं टार्गेट आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 झालेले आहेत. उर्वरित 2 ओव्हरमध्ये आणखीन 25 येऊ शकता. नक्कीच हा सामना एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. मकरन आणि नेस्टर या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. खरं तर प्रशांत गरज बाद झाला आणि तदनंतर जर पाहिलं तर विघ्नेश देखील या मॅच मध्ये बाद झाला, परंतु संघाला अगदी सावरलंय या 2 फलंदाजांना. नेस्टरच्या बॅटमधून षटकार, मकरनच्या बॅटमधून देखील मोठा फटका पाहायला मिळाला. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चला, जास्त वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. वेळ जास्त वाया घालवू नका प्लीज. डोंट वेस्ट टाइम. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे.
त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित टीआर चषक 20-25 एक अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. काय जबरदस्त स्पर्धा आहे. 16वं वर्ष आणि 16व्या वर्षामध्ये या आयशा ग्राउंडवर या क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि या कॉमन क्रिकेटमधली या सीझनमधली सर्वात मोठी आणि डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती ग्रुप नागले टीआर चषक 20-25. काय जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. या स्पर्धेमध्ये जर बघितलं 4 डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आज बघितलं केसीचे सामने 8 सामने सुद्धा खेळले, ज्यामधून SBBB बडा टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. आज सुद्धा सकाळी सामन्यांना सुरुवात होईल. सरकार असोसिएशनचे टीम खेळताना दिसतील 8, त्यामधून एक टीम फायनलमध्ये जाईल आणि SBBB पाडा आणि आजच्या दिवसामध्ये जी टीम आहे ती जिंकेल त्याच्या जोडीला फायनल मॅच संध्याकाळच्या रात्रीच्या समयी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर नेहल पाटील. पहिला बॉल नेहल याचा टॉपेस लागले. यावेळेला सॉफ्ट स्पिन होण्याची शक्यता. एवढा वजन आहे मात्र काय जबरदस्त रनिंग केली आहे मोनिश तरे आणि चांगला कॅच टिपलाय आणि विकेट मिळवलेली आहे ती मकरंद याची. हा तिसरा फलंदाज बाद होतोय अर्नाला टीमचा. मांडीश्री राजेशजी माळी फ्रॉम भाताने यांनी सुद्धा या भाटाले राजेशजी माळी फ्रॉम भाटाले यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य झालेलं आहे या टीआर चषकसाठी. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डाईसवर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या टीआर चषकमध्ये. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज मकरंद ज्याने अटॅकिंग बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली होती. तोच फलंदाज, एक मोठा फलंदाज बाद झालेला निशान. जबरदस्त कमबॅक केलाय नेहल पाटील. युवा गोलंदाज आहे आणि यंदाच्या हंगामापासून तो साई स्पोर्ट खारबाव संघामध्ये खेळतोय आणि मॅचच्या क्रुशल मोमेंटला तो गोलंदाजीसाठी येत असतो. याही मॅचमध्ये अगदी तसंच काही कार्य त्यांनी केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट मकरंदला बाद केलाय, कारण मकरंदच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि त्याला थांबवलं या मॅचमध्ये. जबरदस्त गोलंदाजी, परंतु मोनिश तरेचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीचा झेल या मॅचमध्ये त्याने टिपलाय. नेहल फुल टॉस गेंद, खेल दिया इस गेंद को, भेज दिया डीप मिड विकेट की दिशा में, लेकिन खिलाड़ी मौजूद थे. बहुत ही जबरदस्त कैच लपक लिया और एक विकेट का पतन. लगातार 2 गेंदों में 2 विकेट ले चुके हैं गेंदबाज नेहल पाटिल. प्रथमनं पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये तो लवकर बाद झालाय, शून्यावरती बाद झालाय. नेहल पाटीलचं कौतुक करावं लागेल. हैट्रिक पर अब आ चुके हैं नेहल पाटिल. देखना है हैट्रिक पूरी करते कि नहीं नेहल. चलो टाइम के बारे में सहयोग दे. जो भी टीम सेमीफाइनल में जाएगी आपको एक सूचित किया जाता है कि आप 2 आइकॉन खिलाड़ी, ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी आप ले सकते हो सेमीफाइनल में. कल पहली नाइट में आपने देखा होगा श्री कृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीम जो सेमीफाइनल में पहुंच चुकी है. आज देखना है कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंच जाएगी. नेहल विकेट हैट्रिक के ऊपर आ चुके हैं नए बल्लेबाज. अब बल्लेबाजी के लिए विकास. हैट्रिक गेंद लेके जाएंगे नेहल पाटिल. देखना है हैट्रिक लेते हैं कि नहीं. अब तक कोई भी हैट्रिक बनी नहीं है, किसी भी गेंदबाज ने हैट्रिक ली नहीं है. हैट्रिक गेंद लेके चले. ओ फोर्सिंग किया, सीधे बल्ले से खेला था यहाँ पर. अच्छा शॉट, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग पराग द्वारा. करण पाटिल थे वहां पर. एक ही रन मिल पाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं. 1 रन से टीम का टोटल अब बढ़ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 26 रन. 26 लॉस ऑफ 4 विकेट. नेहल इस वक्त रन अप में थोड़े से चुके. फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर जाएंगे. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज है अब
नेस्टर ने भी बड़े हिट खेले हैं। बहुत ही जबरदस्त छक्का लगाया था नेस्टर ने पिछले ओवर में। और फिर से एक बार उठाकर खेल दिया इस गेंद को, लेकिन लॉन पे खिलाड़ी मौजूद और एक अच्छा कैच। सूरज पाटिल ने ये कैच लिया है। ये तीसरा विकेट मिलता हुआ इस ओवर में गेंदबाज नेहल पाटिल को। काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नेहल पाटीलच्या माध्यमातून। आतापर्यंत 3 विकेट या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून घेतले गेलेत। इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नेस्टरने केला, टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते आणि सूरज पाटील बाहुबली डाऊन द बॉल आणि त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चुकी झालेली नाहीये। इथे झेल टिपलाय। आणखीन एक धक्का या मॅच मध्ये ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता। युवा गोलंदाज आहे नेहल पाटील आणि त्याचं सेलिब्रेशन पहा, काय कमालीचं सेलिब्रेशन त्यांनी केलं, कारण मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं। नेस्टर देखील बॅटकडे बघतच राहिला, हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कसा गेला नाही। अगदी प्रथमनं देखील तशाच प्रकारचं कृत्य केलं होतं, परंतु तो देखील बाद झाला आणि नेस्टर देखील या मॅच मध्ये बाद झाला। टर्निंग पॉइंट ओवर नेहल पाटिल की 3 विकेट यहाँ तक आ चुके हैं। और फिर से एक बार बॉल बैक ड्राइव अपने फॉल थ्रू में, क्या जवाब, जबरदस्त लाजवाब फील्डिंग, क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है। 5 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन, 3 विकेट लिए हैं। ये टर्निंग पॉइंट ओवर है। पहले 2 ओवर में 25 बने थे, 2 ओवर में 25 की आवश्यकता थी, लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए गेंदबाज नेहल पाटिल सिर्फ 1 रन खर्च किया है अब तक इस ओवर में। वो पटकी हुई गेंद बहुत ही तेज तरार थी, समझ ना पाए बल्लेबाज। डॉट गेंद ओवर की होती हुई समाप्ति, जबरदस्त कमाल की गेंदबाजी की है और बिल्कुल नेहल पाटिल के लिए ताली होनी चाहिए इस ओवर के लिए। जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। नेहल पाटील आज चर्चेमध्ये राहिलेत। सामना फसला होता साई स्पोर्ट खारबावसाठी आणि तिथे नेहल पाटील आलेत आणि त्यांच्या माध्यमातून 3 विकेट आणि फक्त एकच धाव। शेवटचा चेंडू पाहू शकता, अगदी बाउन्सर होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट। मॅच रंगली आहे, रंगवली आहे, ही मॅच बनली आहे, बनवली आहे, ही मॅच घडत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे। नेहल पाटीलनं घडवली आहे ही मॅच। काय सामना रंगला, सामना होता कुठे आणि आला कुठे। या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं नेहल पाटीलनं, कारण 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता होती आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव या गोलंदाजानं खर्च केलेले आहेत। येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता हेमंत पाटील सर या मॅच मध्ये। व्हाट अ मॅच, काय सामना रंगलाय, क्या जबरदस्त गेंदबाजी, कमाल की अद्भुत गेंदबाजी की। पिछले ओवर में 3 विकेट लिए और सिर्फ 1 रन खर्च किया। टर्निंग पॉइंट ओवर है ये नेहल पाटिल की। अब 6 गेंदें शेष, 6 गेंदों में मैच को जीतने के लिए ज्ञानेश्वर स्मृति अर्नाला टीम को चाहिए 24 रन। गेंदबाजी के लिए अब आ चुके हैं गेंदबाज नितेश पाटिल। नितेश पाटिल क्या ये डिपेंड कर पाएंगे 24 रन रात के अंदर में और ये फ्लड लाइट में? बिल्कुल 20 से ज़्यादा रन चेसिंग करना थोड़ा सा मुश्किल होता है, लेकिन क्रिकेट में कोई भी मुश्किल नहीं है। नितेश सामने वाली छोर से गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज विकास है स्ट्राइक एंड के ऊपर। चलो टाइम के बारे में सहयोग दे साई स्पोर्ट खारबाव टीम। इसके बाद और 2 मुकाबले बाकी हैं इस नाइट के। 4 सिक्सर की अभी भी आवश्यकता, आखिरी मुकाबला खेला जाएगा। और बहुत ही अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी लॉन्ग ऑन में मौजूद है। अच्छी फील्डिंग, 2 की मांग, रनआउट का मौका यहां पर और रनआउट के रूप में विकेट मिलता हुआ। 1 रन और 1 रन आउट। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग चांगली, चेंडूची फेकी देखील चांगली पाहायला मिळाली आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत। ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला संघ कुठेतरी या मॅच मध्ये इथे जर पाहिलं तर थोडासा बॅकफुटला गेलाय, परंतु इथून देखील सामना ते जिंकू शकतात। त्या संघाकडे क्षमता आहे। इथून जर पाहिलं तर 3 मोठे फटके या मॅच मध्ये फलंदाजांना खेळावं लागतील आणि ते कार्य मैदानावरती फलंदाजांना करावं लागेल। कल्पेश सापटे, सुनील पागी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ
ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय आणि सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 5 गेंदे 30 की दरकार. ओ हवा में गेंद मिड विकेट के दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई भी गलती नहीं, विकेट और एक विकेट. सूरज पाटिल ने कैच लपक लिया और एक विकेट गिरता हुआ अर्नाला टीम का. सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला जबरदस्त बॅटिंग केली होती, खरं तर मकरंद बाद झाला आणि तदनंतर सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये पाहायला मिळते. नेहल पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण मागील षटकामध्ये 3 विकेट आणि 1च धाव खर्च केली, तिथून दबाव निर्माण झाला फलंदाजांवरती आणि याही षटकामध्ये नितेशच्या षटकामध्ये धावा येत नाही आहेत आणि विकेट देखील इथे येत आहेत या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या टीमला बसलाय. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका सर या मॅच मध्ये फलंदाजांना खेळावा लागेल. चलो टाइम के बारे में सहयोग दे. इसके बाद और एक मुकाबला बाकी है और आखिरी मुकाबला जो रहेगा एक ही एंड से खेला जाएगा. वीआईपी डाइस एंड से गेंदबाजी होगी. बॉलर नितेश फिर से एक बार तैयार. ओ बहुत ही अच्छा शॉट, लॉफ्ट कर दिया, हवा में गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर, सीधे 6 रन के लिए सिक्सर. मैच में अभी भी जान बाकी है. हाफ ट्रैकर गेंद, फोर्सिंग शॉट खेल दिया, गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के बाहर बल्लेबाज अमित ने और बता दिया अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. अब 3 गेंदे और 3 में लगातार 3 छक्के लगाने पड़ेंगे इस मुकाबले को जीतने के लिए. एक बार ऐसा कारनामा किया था आरएफसी ट्रॉफी में, शारिक ने नवीन के गेंदबाजी के ऊपर लगातार 4 गेंदों में 4 छक्के चढ़ चुके थे और मैच जिता दिया था. वो उठाकर खेला लेकिन हवा में गेंद है, यहां पर ज्यादा रन नहीं मिलेंगे. फाइन लेग की दिशा में गेंद, सिर्फ और सिर्फ 1 ही रन जुड़ता हुआ टीम के खाते में. अब बचे हुए 2 गेंद शेष, 2 में 16 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. इथे जर पाहिलं तर थोडासा सामना दूर जातोय. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाळा या संघापासून कारण येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अमित तांडेलच्या बॅटमधून षटकार जरूर आला, परंतु तदनंतर त्याला मोठा फटका खेळता आलेला नाही या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी साई स्पोर्ट खारबाव संघ करतोय. महेंद्र पाटील दादांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय मैदानावरती. क्लीन बॉल अरविंद लेग और एक विकेट यहाँ पर कल्पेश साप्टे फैम टीम एंड सुनील पागी फैम टीम, ज्ञानेश्वर स्मृति अर्नाळा टीम का और एक विकेट गिरता हुआ. आखिरी 1 गेंद शेष, 1 गेंद में 16 की आवश्यकता मैच को जीतने के लिए. जबरदस्त कमबैक किया. जो टर्निंग पॉइंट ओवर थी नेहल पाटिल की, जिन्होंने सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च किया, 3 विकेट लिए थे उस ओवर में, वही टर्निंग पॉइंट ओवर थी इस मैच की. सीधे बल्ले से खेल दिया, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से कोई रन नहीं है और इस मैच को जीत लिया है शाही स्पोर्ट खारबाव टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन शाही स्पोर्ट खारबाव एंड हार्ड लक अर्नाळा टीम. हार्ड लक कल्पेश साप्टे एंड हार्ड लक सुनील पागी. चला मॅच संपलेल्या मॅन ऑफ द मॅच खेळाडू नक्कीच कोण असेल आमचे स्कोरर या ठिकाणी दर्शवतील. टर्निंग पॉइंट ओव्हर टाकणारा गोलंदाज असेल की बॅटर असणार आहे, कारण दोन्ही सुद्धा दोघांनी मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे प्रणय पाटील. एका सेंडकडून आता फक्त गोलंदाजी होईल, व्हीआयपी डाइस सेंडकडून गोलंदाजी होईल. साई स्पोर्ट खारबाव टीम कॅप्टन आपण संपर्क साधा.
तुम्ही तुमचे 2 आयकॉन खेळाडू ठेवायचे. जर तुम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचता तर सेमीफायनल मध्ये तुम्हाला 2 आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता. ऑल इंडियाचे कुठलेही तुम्ही 2 आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता सेमीफायनल मध्ये. मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील. कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच. आकर्षक पारितोषिक दिलं जाईल. चला मी म्हटलं होतं की 2 ऑप्शन आहेत. नेहलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि प्रणयने म्हटलेलं आहे की नेहल पाटीलला मॅन ऑफ द मॅच दिलं पाहिजे, कारण त्यांनी जी टर्निंग पॉईंट ओव्हर टाकली त्या ओव्हर नंतरच नक्कीच मॅचला कलाटणी मिळाली आणि मॅच झुकली ती साई स्पोर्ट खारबाव टीमच्या बाजूने. मॅन ऑफ द मॅच हे आपण बघतोय. हे मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्पर्धार्थ कुमार नक्ष गणेश पाटील आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून. त्यानंतर स्वर्गीय प्रवीण अनंत